या मताचा विजयाचा कौल माझ्या माहितीप्रमाणे सर्व सिल्लोड शहराचे मतदार बंधू भगिनी आहेत। सर्व क्रेडिट त्यांना द्यायला पाहिजे की त्यांनी गेल्या 40 वर्षापासून सातत्याने माझ्यावर विश्वास ठेवला आणि त्या विश्वासाला मी कधीही तडा जाऊ देणार नाही। शेवटी सिल्लोड शहर आणि सिल्लोड शहरामध्ये राहणारे नागरिक सुरक्षित राहावं, त्यांना चांगला शुद्ध पाणी मिळावं, लाईट मिळावं, ड्रेनेज लाईन चांगली हवी आणि विशेषतः पायाभूत मूलभूत सुविधा सिल्लोड नगरपालिकेमध्ये जे एकनाथ शिंदे साहेबांनी आम्हाला मदत केली त्याच्या माध्यमातून खरं म्हणजे हे विजय साजरा करता आला। आज जे विजयाचे शिल्पकार जनता जनार्दन आहे आणि दुसरे आमच्या शहराला विकासाचे निधी देणारे विकास पुरुष म्हणून ज्या नेत्याची ओळख आहे ते एकनाथ शिंदे साहेबांचा। अब्दुल सत्तार तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। साहेब, विधानसभेनंतर ही पहिली निवडणूक होती, त्याच्यावेळेस तुम्ही झलक दाखवून दिली। आता आगामी जिल्हा परिषद पंचायत समितीचे काय परिणाम होतील? हा मुद्दा खरा म्हणजे तुम्ही आता जे पाहिला आणि मला जे माहिती दिली आणि जो रिझल्ट पाहिला, मला 18,500ची लीड होती, माझ्या मुलाला 23,500ची लीड आहे। याचा अर्थ बापापेक्षा मुलगा सवयी आहे। माझ्यापेक्षा जास्त 11 महिने अगोदरची निवडणूक आणि आताची निवडणूक ही पाहिली तर निश्चित मला 18,500 मताची लीड होती, त्याला 23,500ची लीड आहे। मला 28 नगरसेवकाची अपेक्षा होती आणि 25,000ची लीड मिळेल अशी लोकांमध्ये मतदारांमध्ये चर्चा। विकास हा एकमेव आपला जातीवर पातीवर धर्मावर कधी राजकारण केलं नाही। मी प्रत्येक वेळेस विकासाच्या माध्यमातून राजकारण करतो। म्हणून 1983 पासून तर आज 2025 मध्येही जो रिझल्ट आला तर या रिझल्टच्या पाठीमागं आमच्या सर्व कार्यकर्त्यांची मेहनत, सर्व नेत्यांचा आशीर्वाद, सर्व माता भगिनींनी मताचा दिलेला कौल आणि या माध्यमातून एक एक नगरसेवक 2800 आणि 3-3 हजार मताने निवडून आले। फक्त एक वार्ड नंबर 5 मधला एक नगरसेवक आमचा कमी मताने निवडून आला, परंतु मी बाकीच्या वार्डामध्ये पाहिले 500, 700, 800, 1000, 2000, 3-3 हजार मताने नगरसेवक निवडून येतात। ही जी किमया आहे ही फक्त कार्यकर्त्यांची मेहनत, सर्व जाती धर्माच्या नेत्यांनी आणि त्यांच्या विशेष जबाबदारीने। मी प्रताप सेठचा विशेष उल्लेख करल का त्यांचा सख्खा भाऊ आमच्या विरुद्ध उभा राहिल्यानंतर बी त्यांनी एक मित्र म्हणून विकासाच्या माध्यमातून जो कौल मला दिला। असे काही बोटावर मोजणाऱ्या आमच्याकडे ज्या चर्चा आहेत त्या चर्चेमध्ये प्रताप सेठ सारखे एक व्यापारी बी आहे आणि राजकारणी बी आहे, विनोद सेठ मंडलेचे आहे। तुम्ही यांचाही राजकारणाचा पूर्ण नियोजन पाहिलं तर भारतीय जनता पार्टीमध्ये असून सुद्धा त्यांनी शिवसेनेला मदत केली। हे जे असे लोक आहेत, मी काय 2 लोकांची नावं घेऊ लागलो म्हणून काय बाकी लोकांनी सर्वांनी केलं, पण फॉर एक्झाम्पल मी जे सांगू लागलो अशा पद्धतीने मला असं वाटतं की माझ्यापेक्षाही माझा तालुका प्रमुख केशवराव पाटील तायडे यांच्या अध्यक्षतेखाली आणि विशेषतः त्यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवडणूक झाली आणि या विजयामध्ये मी सचिन चौबेचा विशेष अभिनंदन करल का असा अचूक निर्णय देणारा अंपायर, अचूक एक्झॅक्ट पोल देणारा पत्रकार म्हणून त्याची मी यासाठी कमी काल ब्रेकिंग न्यूज ऐकली आणि आज तसंच 25-3 नगराध्यक्ष। तर कधी कधी पत्रकार लोकांना हीच माझ्यापेक्षा तुम्ही सर्व पत्रकार बांधव आहेत, तुम्हाला सर्व कळतंय। ठीक आहे, राजकारणामध्ये हारणं किंवा जिंकणं हा विषय नाही आहे। आता या सिल्लोड शहराला विकासाच्या माध्यमातून सिल्लोड शहर मराठवाड्यामध्ये केंद्रबिंदू राहील याची मी गवाही देतो। जे राजकारण झालं आतापर्यंत संपलेलं आहे, आता विकासाच्या माध्यमातून आपल्याला पुढे जावं लागेल आणि विकासाच्या माध्यमातून सर्व जाती धर्माचे सन्मानाने दिलेला कौलाचा मान घेऊन पुढचा विकास करण्याचा नियोजन सिल्लोड शहर। साहेब, जिल्ह्यामध्ये युतीला भरघोस प्रतिसाद मिळाला, युती यशस्वी झाली। छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका तोंडावर आहे, तिथेही भाजप आणि शिवसेनेचे युतीसाठी घोडे अडलेले। या निकालाचा परिणाम म्हणून औरंगाबाद महानगरपालिकेमध्ये काही होऊ शकतं का? खरं तुम्ही जे बोलले ना, युतीचे जे अडवलेले घोडे आहेत ते आपोआप आता रेसमध्ये येतील आणि आपल्या आपल्या पद्धतीने जे जिल्ह्याचा आलेला कौल त्या कौलाच्या माध्यमातून पुढे महापालिकेची स्ट्रॅटेजी करावं लागेल। जिल्ह्यामध्ये एकंदरीत माझ्याकडे जो एक्झॅक्ट रेकॉर्ड तर नाही आहे, पण मी जे ऐकलं
का 2 काँग्रेस निवडून आल्या, 2 शिवसेना निवडून आली, एक उभाटा निवडून आली, एक राष्ट्रवादी निवडून आली आणि एक जागेवर भारतीय जनता पार्टी वैजापूरमध्ये आमचे मित्र, खरं म्हणजे माझा मित्र आहे तो, कोणत्या पार्टीचा हा मुद्दा नाही आहे, परंतु बऱ्यापैकी माझ्या मित्र परिवारांनी कोणकोणत्या पार्टीतून विजय प्राप्त केला हे मी बोलणार नाही, परंतु आलेले जितके नगराध्यक्ष ते कन्नडचे असतील, वैजापूरचे असतील, पैठणचे असतील, विशेषतः खुलताबादचे असतील, गंगापूरचे असतील, सिल्लोडचे असतील, फुलंब्रीचे असतील, हे सर्व माझ्या विचाराने माझा मित्रपरिवार विजय झाला, त्याबद्दल त्यांना मनापासून धन्यवाद. जे पराभूत झाले त्यांनी येणाऱ्या 5 वर्ष आता जनता जनार्दनाची सेवा करावी, जनतेचा विश्वास करावा आणि जनतेला पायाभूत मूलभूत सुविधेसाठी जे काही खारीचा वाटा यथाशक्ती करता येईल ते केलं तर निश्चित मतदार कधी विसरत नाही. हे जातपात धर्म हे तात्पुरता किंवा क्षणिक समाधान आहे, याला कधीही परमनंट आपण म्हणजे जे काही मी पाहतो ते परमनंट. आता ह्या शहरामध्ये 5,000 मताचा फरक पडला. 1 वर्ष अगोदर मला 18,500ची लीड, आता माझ्या मुलाला 23,500ची लीड. पहिल्या वेळेस 2 नगरसेवक होते, 1 नगरसेवक वाढला आणि 50 मताने किंवा 80-90 मताने काहीतरी पराभव आमचा शास्त्री कॉलनीमध्ये झाला. तर ते बिचारे नगरसेवकच राहणार, जे जिंकले तेही नगरसेवक, जे आमचे हरले तेही नगरसेवक. शास्त्री कॉलनीचा वाढ म्हणजे तुमचा गड आला पण सिंह गेला अशी परिस्थिती ती परिस्थितीमध्ये तर त्या तिघांनाही घोषणा करून टाकी का तिघ आता ते नगरसेवक राहणार. ही काळ्या दगडावरची पांढरी रेष जनतेला ज्या ज्या पायाभूत विकास हा न थांबणारा रथ आहे. याला प्रत्येक वेळेस नव्या नव्या कॉलन्या होतात, नवे नवे एरिये. आता सचिनने जुना घर सोडून दिला, त्याला माहीत आहे की ज्या ठिकाणी ते राहत होते त्या ठिकाणची दूर अवस्था होती, तिथे आमचे दोन्ही नगरसेवक निवडून आले, त्यांनी घर सोडला. आता डबल जबाबदारी आहे. सचिनचा एक्झिट पोल म्हणून त्याच्या घरासमोरचा रस्ता पहिले बनवावा लागेल, जुन्या घराचा बी बनवावं लागेल जेणेकरून भाडा तरी शिल्लक मिळेल. कारण की दुर्दैवाने त्यावेळेस माझे 2 नगरसेवक तिथे पडले होते, परंतु ते 2 नगरसेवकांनाही मी काम करण्याची संधी दिली होती. आजही शेवटी मी नेता, कार्यकर्ता, सर्व जे काही गुण लागतात राजकारणामध्ये ते सर्व गुणाप्रमाणे न्याय द्यावा लागतं आणि न्याय देण्यामध्ये मी कुठेही कमी पडणार नाही. माझे जे पडलेले नगरसेवक आहे, मी पहिलेच बोललो का आजच ते विजयी झाले म्हणजे 28+1चा माझा बी आकडा पुरा झाला, 25+3 सचिन चोबेचाही झाला. म्हणजे मला खरं म्हणजे राजेश चोबेची आठवण येते, त्याचाही असा अचूक अभ्यास होता. आज ते पत्रकार बांधव आपल्यामध्ये नाही आहे, परंतु राजेश चोबेचाही जो डायग्नोस होता तो MD MS सर्जनपेक्षा कमी नव्हता. म्हणून मी विशेष राजेशची आठवण यासाठी केले की त्या काळामध्ये आमचे मित्र होते आणि मित्र असताना शेवटी एक लक्षात ठेवा का माणूस किती दिवस जिवंत राहतो, हा किती वर्ष जिवंत राहिला नाही, पण जितके वर्ष जिवंत राहिला त्यांनी काय केलं त्यामध्ये त्यांचा मित्र आज आमच्यामध्ये नाही आहे, पण त्याची आठवण सिल्लोड शहराच्या सहित तालुक्यापर्यंत तुमच्या पत्रकार बांधवामध्ये बी त्याची आठवण नाही. मी तर आता त्यांना हेच बोलाल का पुढच्या भविष्यामध्ये तुमचे जे 3 सीट आले त्याला टिकून ठेवा, पुढे तरी 3 तरी टिकायला पाहिजे. नाही तर पहिले ज्या ठिकाणी 2 आले होते त्या ठिकाणी स्विंग आम्ही झालो. आता पुढच्या वेळेस पुन्हा शास्त्रवादीमध्ये आमचेच लोक निवडून येतील. ठीक आहे, थोडीफार स्ट्रॅटेजी चुकून जाते, मतदारामध्ये संभ्रम निर्माण करणे किंवा बाकीचा जे काही त्यांचा नियोजन विरोधकांनी त्यांनी केलं, आमच्या नियोजनमध्ये आम्ही कमी पडलो आणि हार स्वीकारावी राहते. मी पहिल्यापासून बोलतो की मैं दुश्मन जिंदा रखने की दुआ करता हूँ, वो मेरे मरने की दुआ करे, पण मैं उनका जिंदा रहना. दुश्मन राहायला पाहिजे, विरोधी राहायला पाहिजे. विरोध असला तरच सत्ताधारी बी आणि विरोधी बी, हे शेवटी जनतेचाच कौल आहे आणि जनतेचा कौल मान्य करावा लागतात. मी विरोधकांना एकच पुढच्या भविष्यामध्ये या सिल्लोड शहराला कुठेही जातीपातीचं राजकारण करू नका, विकासाचं राजकारण करा, तो लॉंग लाईफ टिकतो. त्यात पाहत हे एखादी निवडणूक, एखादा वार्ड, एखादा नगरसेवक येऊ शकतो. तो एखादा नगरसेवक निवडून आल्यानंतर बी आज आम्ही पाहतोय विधानसभेमध्ये आमचे जे विरोधी पक्षामध्ये बसलेले आहे, मी पहिले सत्ताधारीमध्ये होतो, आता मी विरोधी पक्षामध्ये जाऊन बसलो. तुम्ही कधी पाहिली असेल माझी खुर्चीची सेटिंग. तर असा करत 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 मी आणि दिलीप वळसे पाटील आम्ही आता त्या विरोधाचा किती बाकडे राहिले,
20/50 आणि आम्ही किती झालो 120/50. तर आमची संख्या 236 असल्यानंतर जे सिनियर असतात त्या पहिल्या लाईनमध्ये वाटप करताना मी जयंत पाटलाच्या बाजूला आलो. माझ्या बाजूला आमचे म्हणजे मी काय त्यांच्या कोणावरच्यावर टीका टिप्पणी करत नाही, परंतु विरोधी पक्ष आहे किंवा नाही अशी परिस्थिती, तीच परिस्थिती इथे राहणार नगरपालिकेमध्ये. 3 एकीकडं आणि 29 एकीकडं. तर काय होईल? तुम्ही बी लोकशाही मानतात, तुम्ही लोकशाही जाणतात, तुम्ही लोकशाही सर्व बघितलेली आहे. त्या पद्धतीने पुढच्या भविष्याची स्ट्रॅटेजी निश्चित एकनाथ शिंदे साहेब जे आमचे उपमुख्यमंत्री आहे त्यांच्या माध्यमातून तो एक सच्चा नेता, अच्छा नेता, सर्वसामान्याचा नेता म्हणून त्यांची ओळख आहे. मी या विजयामध्ये त्यांचा जे केलेले सिल्लोड शहरावर उपकार, या सिल्लोड शहराला दिलेला निधी, त्या माध्यमातून सिल्लोड नगरपालिका इतकी थम्पिंग मताने निवडून आली. साहेब एक भोकरदनवाल्यांना बोगस मताचा जो उल्लेख केला होता, आता भोकरदनच्या निकालावर तुमची काय प्रतिक्रिया आहे? भोकरदनमध्ये तुम्ही पाहिलं की काय परिस्थिती झाली. त्यांच्याकडं ज्या ज्या ठिकाणी त्यांचे मानणारा ग्रुप होता ते सर्व साफ झाला, सुपडा साफ. मला मानणारा जो भाजप होता वैजापूरमध्ये तितकंच निवडून आला. तर हे मताचा कौल जो आपला गाव सांभाळू शकत नाही तो देशाचा नेता होऊ शकत नाही, राज्याचा नेता होऊ शकत नाही. मी तर कार्यकर्ता आहे, मी कार्यकर्ता म्हणून प्रत्येक वेळेस कार्य करतो आणि त्या कार्याच्या माध्यमातून मला जी विजय करण्याची 42 वर्ष इतके सोपे नाही आहे. काही तुम्ही पाहिलं तर 42 म्हणजे 83 आणि आता 25 पाहिलं आणि ते आता 29 पर्यंत चालणार आहे. तर 29 ते पाहिलं तर मला वाटतं की 46 वर्ष लोकांचा विश्वास माझ्यावर आहे. पुढच्या भविष्यामध्ये लोकशाही आहे, लोकशाहीमध्ये जसं मतदान होईल त्या पद्धतीने आपल्याला मताचा कौल मानावा लागतं. शेवटी जो मतदार आहे त्याचा विश्वास पक्का पाहिजे, त्याच्या मनामध्ये आपल्यासाठी कुठेतरी एक जागा पाहिजे अशी का त्यांनी सन्मानाने. मी या निवडणुकीमध्ये पाहिलं, आम्ही सर्व आपल्या पुरी लोक जे फिरत होते ते लगेच लोकांच्या चेहऱ्यावर आई, बहिणी, बहीण आमचे हे सर्व लोक पाहिले तर लोक रस्त्यावर यायचे, कोणी ववाणी करायची, कोणी आम्हाला मानाने सन्माने चहा पाणी. आणि इतका अभ्यास तर आहे मला पोटामधला हे जे आहे. आम्ही जे हरलो असेल 3 जागा त्याचे कारण निश्चित आम्ही विचार करावं, त्याच्यावर चिंतन करावं, त्याच्यावर मंथन करावं. जे आमचे विरोधी हे 25 जागा हरले त्यांनी या 25 जागा का हरले, नगर अध्यक्ष का हरले याचा त्यांनी चिंतन मंथन करावं. ते भोकरदन असो का सिल्लोड असो, सर्वांना हेच आहे. शेवटी कसं आहे का हरण्याचे कारण शोधा, भविष्यामध्ये अशा चुका होणार नाही त्याची दक्षता घ्या. आणि हे जे करताना एक लक्षात घ्या का जात पात धर्म पंथ हे फक्त आपली पूजा पाठ करायला पाहिजे, मंदिरमध्ये पूर्ण जायला पाहिजे, धार्मिक विधी पुरी करायला पाहिजे. राजकारण तसं नाही. राजकारणामध्ये जो विकास करेल त्याच्या पाठीमागं. अरे सिल्लोड शहरामध्ये प्यायला पाणी नव्हता, आपण खडकपूर्णामधून आणला पाणी. त्यावेळेस अजिंठा चे भाऊ होते, मी राजेशचा मी प्रत्येक वेळेस शिवाजी डापके, राजेश आणि मनसूर कादरी या तिघांनी एक लेख लिहिला होता का अजिंठावाले का पाणी देत नाही आणि पालोदवाले का पाणी देत नाही. याच्यावर फार मोठा लेख त्या काळामध्ये आला होता. आज आपण सिल्लोडमधूनच 132 गावाला वॉटर ग्रिडच्या माध्यमातून पालोदला बी देणार, लियाखेडीला बी देणार, विशेषतः गोळेगावला बी देणार. नाही तर बोलतील का गोळेगावचं नावच नाही घेतलं, त्यालाही पाणी देणार. आणि शेवटी ही राष्ट्रीय संपत्ती आहे, ती प्रत्येकाच्या घरापर्यंत शुद्ध पाणी जायला पाहिजे. आणि ह्या निवडणुकीचे परिणाम आता जिल्हा परिषदमध्ये पडेल आणि जिल्हा परिषदमध्ये आमच्या कार्यकर्त्याचा मनोबल आम्ही काही फार मोठा जिंकलो म्हणून वाऱ्यावर सोडणार नाही. जिल्हा परिषदची निवडणूक मी तंतोतंत नियोजनबद्ध लढणार. आणि असा एखादा बदनसीब असेल तर मला माहीत नाही जो पडेल जिल्हा परिषदमध्ये, तर जिल्हा परिषदमधला मी वन वे येणार. कारण की लोकांना विकास पाहिजे, लोकांना सर्वसामान्य माणसाला भेटणारा पुढारी पाहिजे. काही लोकांना फक्त जातीच्या नावावर धर्माच्या नावावर राजकारण करतात. मी कार्यकर्ता आहे, सर्वाला हात जोडून आदाब सलाम रामराम जय भीम करून जमूनच घेतो. जिल्हा परिषदला आता तुमचं एकला चलो रेच राहणार, एकला चलो रे राहणार आणि एकलाच निवडून येणार. एक बी पाडणार. 11 जागा आहे आपल्या विधानसभेमध्ये. सिल्लोड तालुक्यामध्ये 9 आहे आणि सोयगावमध्ये 2 आहे. तर या 11च्या 11 कशा निवडून आणायच्या?
पंचायत समिती कशी व्यवस्थितशीर ठेवायची याचं नियोजन मी आजपासूनच सकाळपासून माझा दौरा पहा तुम्ही ग्रामीण भागामध्ये सुरू होऊन जाईल. या सिल्लोड शहरामध्ये आलेले सर्व नगरसेवक हे 25 नगरसेवक, 1 नगराध्यक्ष, 3 कॉप हे 29 लोकांवर पुऱ्या 10 या 9 इथलचे आणि 2 तिकडचे, तिकडे 17 आहे. सोयगावमध्ये 19 पैकी 17 नगरसेवक आहे. ती जबाबदारी 2 सर्कलची ती 17 नगरसेवक सांभाळतील. इथलचे 29 लोक इथलच्या 9 जिल्हा परिषदच्या जबाबदाऱ्या सांभाळतील आणि नियोजनबद्ध तुम्ही पहा गावामध्ये कुठेही कोणालाही अन्याय अत्याचार होणार नाही आणि कोणी केला तर ते बी सहन केल्या जाणार नाही. थँक्यू. चहा की पाजा ना तर पिया. म्हणजे याला एक